नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. आता एक नवीन विषय घेऊन येत आहे, की आता जर तुम्ही पाहिलं, की सरळ सेवेच्या किंवा एम-पी-एस-सीच्या गट क असेल किंवा ब गटाच्या असतील, खूप साऱ्या जागा त्या ठिकाणी सुटलेल्या आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामधल्या ज्या जागा सुटलेल्या आहेत आणि त्याचं जे एनालिसिस आहे, हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतच आहोत. आता आपल्या चॅनलवरती एक नवीन ॲक्टिव्हिटी आपण राबवत आहोत. एक सीरीज सुरू करत आहोत. आता या सीरीजमधला महत्त्वाचा मुद्दा जर मी पाहिला, की मी काय देऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही एम-पी-एस-सी, सरळ सेवा किंवा साधे खालच्या वर्गातले जरी विद्यार्थी असतील, जे की आपल्या YouTube चॅनलवरती कनेक्टेड आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. भविष्यात सुद्धा त्यांना या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि या परीक्षा देताना एक मुद्दा असतो करंट अफेअर. म्हणजे आता एक सीरीज अशी आपण सुरू करतोय, की ज्याच्यामध्ये मी स्वतः खताळ सर तुम्हाला करंट अफेअर असेल, सायन्स असेल आणि मॅथ असेल याच्याबद्दलचे किंवा बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन्स असतील, त्याच्यामधल्या काही ट्रिक्स असतील, हे आपण आता शिकवणार आहोत, जे की स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचं आहे, एन-एम-एस साठी असेल किंवा जे काही स्पर्धा परीक्षा देत असतात, तलाठी असेल किंवा बाकीच्या सरळ सेवेच्या काही एक्झाम्स आहेत, एम-पी-एस-सी असेल, त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. मग आज 18 ऑगस्ट आहे. आज 18 ऑगस्टसाठी दैनिक चालू घडामोडी. आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल, थोडंसं, पण आजच्या घडामोडी काय आहेत, करंट अफेअर्स काय आहेत, याच्याबद्दल आपण एक सीरीज सुरू करत आहोत. आता बघा, देशातील आज काय घडलेलं आहे बघा. देशातील पहिले डार्क स्काय कम्युनिटी उदमल नाशिक म्हणजे प्रकाश प्रदूषण कमी करणारे आदिवासी गाव आणि पेसा ठराव आज त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. मग आता याचं स्थान कुठं होतं? उदमलगाव, सुरगाणा तालुका, जिल्हा नाशिक, दुर्गम आदिवासी जो विभाग आहे त्याच्यामध्ये हे मोडतंय. म्हणजे देशातलं पहिलं डार्क स्काय कम्युनिटी हे त्या ठिकाणी. आता याची जी मान्यता आहे, डार्क स्काय इंटरनॅशनल कडून अधिकृत दर्जा याला देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये उपाययोजना काय आहे? स्थानिक ग्रामपंचायतने पेसा कायद्याअंतर्गत कृत्रिम व प्रखर प्रकाश प्रदूषण कमी करण्याचा विशेष ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पण आता याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू, की डार्क स्काय कम्युनिटी म्हणजे काय. पण सध्या तरी एवढं समजून घ्या, की नाशिक मधला हे जे काही उदमल गाव आहे, हे डार्क स्काय कम्युनिटी बद्दल सध्या देशातलं एक पहिलं गाव ठरवण्यात आलेलं आहे. बरं, फरक समजून घ्या. दर्जा आणि ठिकाण काय महत्व आहे. डार्क स्काय कम्युनिटी म्हणजे उदमल नाशिक स्थानिक पातळीवरील असाधारण प्रयत्न आणि डार्क स्काय रिझर्व्ह म्हणजे हनले लडाख भारतातील पहिले रिझर्व्ह नैसर्गिक अंधारमय क्षेत्र. बरोबर. म्हणजे थोडक्यात डार्क स्काय कम्युनिटीमध्ये थोडक्यात जे काही प्रकाश जो आहे हा त्या ठिकाणी कुठेतरी अंधारमय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होते, म्हणून हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा. आता पुढचं पाहूया काय आहे करंट. महाराष्ट्रातील कॅबिनेटचे मोठे निर्णय ऊर्जा व महसूल. आज काय मोठे निर्णय झालेले आहेत बघा. अपारंपरिक ऊर्जा प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आजच्या ठरावामध्ये. बरोबर. जमीन महसूल सुधारण्यामध्ये बघा 100% काय आहे, मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी जी असते पूर्ण माफ करण्यात आलेली आहे. SPVS च्या अंतर्गत जमीन हस्तांतरणाच्या वेळेची हे जे काही महसूल आहे हे पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे. हस्तांतरण शुल्क सवलत 25% देण्यात आलेली आहे. या प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या जमिनीवरच त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. जमीन महसूल सुधारणामध्ये काय सांगितलेले बघा. आता या थोड्याशा कायद्याच्या गोष्टी आहेत, महसूल मधल्या आहेत, पण फ्युचर मध्ये एखाद्या एक्झामला तुम्हाला आता जे देणार आहात तुम्ही करंट मधल्या नेक्स्ट 2-3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात बघा. 2013च्या जमीन संपादन कायद्यात कलम 72 नुसार दुरुस्त करण्यात आलेले आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी संपादित जमिनीची भरपाई विलंबनाने मिळाल्यास त्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दरात आणि पद्धतीत सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे जो काही व्याजाचा दर आहे 2013च्या कायद्यानुसार त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची मंजुरी आज त्या ठिकाणी भेटलेली आहे. ओके, पुढे पाहूया. करंट अफेअर बद्दल चर्चा करतोय आपण.
हा, महाराष्ट्रातील कॅबिनेट न्याय व्यवस्था आणि शिक्षण व कृषीबद्दल काय झालेलं आहे बघा. न्याय व्यवस्थेमध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मंजूर आणि सरकारी वकिलांचे स्वतंत्र कार्यालय स्थापित करण्यात आलेले आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये हदगाव या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त न्यायालय हे मंजूर करण्यात आलेलं आहे. उच्च शिक्षणामध्ये काय झालेलं आहे, राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये समाजकार्य सोशल वर्क ही स्वतंत्र विद्याशाखा फॅसिलिटी बघा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये उच्च शिक्षणामध्ये समाजकार्य सोशल वर्क हे स्वतंत्र विद्याशाखा फॅकल्टी एक अधिकृत दर्जा देण्यात आलेला बघा. याच्यावर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. कृषी विभागामध्ये जर पाहिलं ऍग्रिकल्चर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानासाठी कृषी विभागात ॲग्रिस्टॅक प्रणाली लागू आणि या तांत्रिक आणि प्रशासकीय कामासाठी 4 नवीन वरिष्ठ पदे मंजूर करण्यात आलेली. म्हणजे कृषी विभागामध्ये ॲग्रिस्टॅक साठी एक मंजूर पद नवीन वरिष्ठ पदे मंजूर करण्यात आलेली. नक्कीच याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढे पहा. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियमन 2026 लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मग आता नवा नियम जो आहे बघा, महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 राजपत्रित अट काय आहे, हा निर्णय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने घेतलेला असावा आणि त्याची जी कारणे आहेत लेखी नोंदवणे बंधनकारक आहे. ओके, आता बघा हे थोडस जे आपले मुख्यमंत्री आहेत चीफ मिनिस्टर आहेत यांच्याबद्दलचे थोडस करंट अफेअर आहे बघा. परिणाम काय होतो, सरकारमधील मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण आणि पारदर्शकता अधिक बळकट होते. म्हणजे जो काही कारभार आहे मुख्यमंत्र्यांच्या अंडर जो चालतो तो अधिक पारदर्शक होण्यासाठी काही कार्यपद्धती बदललेल्या आहेत. जसे की मुख्यमंत्र्यांच्या अंडर तुम्हाला माहिती विविध मंत्रालय आणि मंत्री त्या ठिकाणी काम करत असतात. व्हेरियस मिनिस्टर्स विविध मंत्रालयांमध्ये जे मंत्री आहेत ते सुद्धा याच्यामध्ये असतात. ओके, मग थेट कायदेशीर अधिकार बदलण्याचा आणि रद्द करण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे असतो. आता अपवाद काय आहे, हा अधिकार अर्थ न्यायालयीन बाबींसाठी लागू असणार नाही. म्हणजे अर्थ न्यायालयीन ज्या बाबी आहेत म्हणजे इकॉनॉमिक्स याच्याबद्दल हे त्या ठिकाणी अर्ध न्यायालयीन आहे याच्यासाठी हे लागू होत नाही. म्हणजे हे मुख्यमंत्र्यांसाठीचा जो काही प्रशासकीय अधिकारांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे त्याच्याबद्दलचा हा रोड मॅप आहे. ओके, व्हिडिओ स्टॉप करून हे एकदा तुम्ही वाचून घ्या. हे सुद्धा परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बर, पुढे पहा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील खेळाडू आणि संस्थांच्या राष्ट्रीय सन्मानामध्ये बघा अर्जुन पुरस्कार 2025 हा विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख खेळ बुद्धिबळ म्हणजे चेस जो खेळ आहे याच्यामध्ये अर्जुन पुरस्कार 2025 देण्यात आला. नक्कीच हा प्रश्न येऊ शकतो. व्यवस्थित त्या ठिकाणी प्रिपेअर करा. विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख आणि खेळ आहे बुद्धिबळ. प्रश्न तयार होऊ शकतो. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2025 आता हा जो काय आहे आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे पॅरालिम्पिक अँड दिव्यांग खेळाडूंच्या विकासासाठी हा क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मान राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार हा त्या ठिकाणी देण्यात येणार आलेला आहे. याला मंजुरी भेटलेली आहे. बरं, पुणे शहरातील 14 दिवसांसाठी जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आता पुणे शहरासाठीचा एक थोडक्यात एक कलम कायदा लागू करण्यात आलेला आहे. 14 दिवसांसाठी जमावबंदी कलम 144. मग कालावधी जर तुम्ही पाहिला नियम आणि कायदेशीर तरतूद जर पाहिलं तुम्ही 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट एकूण 14 दिवस आहे. फौजदारी दंड संहिता कलम 144 अंतर्गत हा आदेश आहे. 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास सभा घेण्यास आणि शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. कारणे काय आहेत, आगामी सण आणि उत्सव राजकीय कार्यक्रम आणि PIP दौरे संभाव्य आंदोलने आणि मोर्चे यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित उपाय 14 दिवसाची जमावबंदी. ओके, विचारला जाऊ शकतो प्रश्न कशासाठी कारणे काय आहेत बघा ना, सण उत्सव राजकीय कार्यक्रम संभाव्य आंदोलन याच्यामुळे. ओके, पुढं तर इतिहासामध्ये काय घडून आलं तर बघा किती सिरीज छान आहे आपली. याच्या थ्रू तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
आजच्या दिवसाचं आजच परफेक्ट करा आणि पुढच्या एक्झाम मधले मार्क फिक्स करा. इतिहासामध्ये काय झालं होतं बघा. 1700 मध्ये थोरले बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव यांची आज जन्म जयंती आहे. तळ जर पाहिलं, डुबेरे, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक, सलग 20 वर्ष एकही युद्ध न हरलेले अजिंक्य सेनापती थोरले बाजीराव पेशवे जे आहेत, हे सलग 20 वर्ष एकही जी काही युद्ध आहे त्यांनी हरले नव्हते, अजिंक्य होते. 1945 मध्ये काय घडलं होतं बघा. नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती दिन. तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात गंभीर दुखापत निधन झाल्याचे मानले जाते आणि आझाद हिंद सेनेचे ते नेतृत्व करत होते. थोडासा इतिहासाचा भाग आहे, माहित असू द्या. म्हणजे आजच्या दिवशी आज 18 ऑगस्टला नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती दिन म्हणजे विमान अपघातात निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी हा दिवस मानला जातो आणि आझाद हिंद सेनेचे ते नेतृत्व करत होते. येऊ शकतो प्रश्न. 1951 भारतातील पहिल्या IIT उद्घाटन म्हणजे आपल्यामध्ये जे IITचं जे उद्घाटन आहे बघा 1951 साली. आता आपण म्हणतो की जे जेई नीट सीईटी जेई देण्यासाठी IIT मध्ये सिलेक्शन होतं त्याचं उद्घाटन झालं होतं बघा किती वर्षापूर्वी. तर अशा पद्धतीने आजच्या आपण चालू घडामोडीमधले महत्वाचे टॉपिक पाहिलेले आहे. एक सिरीज आपण सुरू करत आहोत. आता तुमच्यासाठी आहे कमेंटमध्ये आन्सर देण्याची वेळ. बघूया आजच्या चालू घडामोडीवर आधारित काही सराव प्रश्न आहेत. सराव प्रश्न तुमच्या समोर आहेत. याचे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. भारतातील पहिले अधिकृत डार्क स्काय कम्युनिटी कोणते गाव बनले आहे? पर्याय 4 तुमच्या समोर आहेत. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लगेच उत्तर देणार आहात. अर्जुन पुरस्कार 2025 जाहीर झालेला महाराष्ट्रातील बुद्धिबळपट्टू खालीलपैकी कोण आहे? प्रश्न येऊ शकतो. 100% प्रश्न येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला याचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. हे प्रश्न तुम्हाला दिसतील. समजलं? ठीक आहे. लगेच तुमच्या लक्षात येतील 4 पर्याय आहेत. मग आता कोण आहे हे कमेंटमध्ये सांगायचं. पाठीमागे व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नुकताच संपूर्ण शहरात 14 दिवसाची जमावबंदी कलम 144 आदेश कोठे लागू करण्यात आला आहे? म्हणजे बघा 14 दिवसाची जमावबंदी कोठे लागू करण्यात आलेली आहे? याचं पण उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. तिन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये सांगायचे. सोपे आहेत. मी आन्सर सांगणार नाही. का नाही सांगणार? तर व्हिडिओ परत एकदा पहा. उत्तर कुठे आहे? सोपं आहे. हे 3 प्रश्न नक्कीच तुमच्या फ्युचर एक्झाम मध्ये आता होणाऱ्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर अशीच एक सिरीज आता आपण सुरू करतोय खताळ सरांच्या ऑफिशियल चॅनलवरती. नक्कीच समजा 18 तारखेचं करंट अफेअर 19 ला पाहिलं तरी जमेल, 20 ला पाहिलं तरी जमेल. पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि चॅनलचा जो व्हिडिओ आहे मॅक्झिमम जे काही स्पर्धा परीक्षा असतील, जे काही विद्यार्थी असतील सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. तर रोज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दिसतील. सायन्स असेल, मॅथ असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा चालू घडामोडी असतील. याची एक सिरीज आपण सुरू करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच ते पण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.